भालचंद्र कांगो, मला सांगा, बराक ओबामांच्या भाषणाचा उल्लेख आता भाई जगतापांनी केला. त्यांचं म्हणणं असं आहे की कान पिचक्या नाही, त्यांनी कानच पकडला. तुम्हाला असं वाटतं का की ओबामांचं जे भाषण आहे त्याच्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक हा उल्लेख केलेला आहे? नरेंद्र मोदींचं भारतीय जनता पक्षाचं एकूण जे राजकारण आहे त्याचा संदर्भ त्यांच्या त्या भाषणाला आहे असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं ओबामानी जे उल्लेख केले त्याचा उल्लेख तुम्ही आपल्या आधीच्या भाषणात केला की त्यांनी मेरी कोम, मिल्खा सिंग आणि शाहरुख खान ह्या 3 प्रतीकांची मुद्दामून असा उल्लेख केला. हा काय अपघात आहे असं मला वाटत नाही. हे तिघही ज्याला आपण अल्पसंख्याक म्हणू भारतामधल्या अशा समुदायाचं प्रतिनिधित्व करणारी मंडळी आहेत, परंतु त्यांनी भारताची मान उंचावेल अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे. याची दखल तुम्ही घ्या असं मला वाटतं ओबामांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि यात मला आश्चर्य वाटत नाही, कारण ओबामाला त्यांच्या राज्यामध्ये, त्यांच्या देशामध्ये ज्या शक्तींचा सामना करावा लागतो त्या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मागे असलेल्या शक्तींसारख्या आहेत. याची जाणीव ओबामांना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या या सहकार्यानं भेटल्यानंतर निश्चित झालेली असेल. कारण का आपण लक्षात ठेवलं पाहिजे की अमेरिका देखील आज एक मेल्टिंग पॉट आहे. म्हणजे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात उल्लेख ओबामांनी केला की त्यात गोरे आहेत, त्याच्यामध्ये आफ्रिकन वंशीय आहेत, भारतीय आहेत, लॅटिनो आहेत, पाकिस्तानी आहेत, अरब आहेत, बांगलादेशी आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेमध्ये देखील आता विविध धर्म जाती समूहाचे लोक. बरोबर बरोबर बरोबर, अतिशय अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ॲडव्होकेट अमित शिंदे, बोला. ओबामां पुढे आहे तेच आव्हान आज भारतामधल्या बदललेल्या परिस्थितीमध्ये आहे. आणि प्रत्येक देशामध्ये अशा प्रकारच्या 2 प्रवृत्ती असतात. काही लोकांना विविधता म्हणजे कमजोरी वाटते, काही लोकांना विविधता म्हणजे देश कमजोर होणं असं वाटतं आणि म्हणून विविधता नको, त्यांना एक सूत्रीपणा पाहिजे. आणि आत्ताच राम पुनियांनी जो उल्लेख केला की भाजप असो किंवा आजचे त्यांचे राज्यकर्ते असोत, यांच्या मागे ज्यांची प्रेरणा आहे त्या संघालाही विविधता कधीच मान्य नव्हती, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांचा जर विरोध असेल महात्मा गांधींना किंवा भारतीय राजकारणामध्ये काम करणाऱ्या सगळ्या पुरोगामी शक्तींना, तर ते ह्याच मुद्द्यावर होत्या की भारत कमजोर होईल असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून ही लढाई जी आहे ती प्रत्येक देशात चालू आहे. खाली जर बघितलं, आत्ताच राजपक्षांचा पराभव झालेला आहे, पण या राजपक्षांनी देखील लिट्टेचा पराभव करताना आपल्या देशामधल्या सिंहली उग्रवादाला प्रोत्साहनच दिलं होतं. सिंहली उग्रवादामुळे तिथल्या अल्पसंख्याकांवर हल्ले झाले होते आणि म्हणून तिथे परवा. कॉम्रेड कांगो, मी तुमच्याकडे येतो. भाई जगतापांना काहीतरी मुद्दा मांडायचा आहे. भाई जगताप, बोला. असं आहे की आपल्याला या पार्श्वभूमीवर आणखीन एक गोष्ट तिथे आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेलच, ती 42वी घटना दुरुस्ती जी आपली आहे त्या घटना दुरुस्तीमध्ये हा जो आपला सर्वधर्म समभाव जो आहे तो देशाच्या संसदेमधल्या दोन्ही सभागृहामध्ये पारित करून त्याच अंतर्भूत केलेला आहे. हे आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायला हवं. घटनेच्या चौकटीमध्ये या देशाचा एकंदरीत लोकशाहीचं प्रारूप किंवा लोकशाहीचं स्वरूप कसं असावं त्याचं पूर्णतः सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्या दिलेल्या आहेत. आणि ॲडव्होकेट शिंदेने ज्याचा उल्लेख केला त्याच्यात थोडंसं पुढे जाऊन मला नक्कीच सांगावंसं वाटेल की ही जी केस जी आहे केशवानंद भारतीची केस, ही या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचं आपलं पीठ जे संपूर्ण पीठ आहे ते संपूर्ण पीठ जे सर्वोच्च असं असतं त्या पीठाने दिलेलं ते हे आहे, ते रुलिंग आहे, आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टींपासून जराही दूर जाता येणार नाहीत. ही झाली आपल्या लोकशाहीच्या चौकटीची, आपल्या घटनेच्या चौकटीची ही आताची जी काय आपण चर्चा करतोय ती. आणि म्हणून हे अशा प्रकारे वक्तव्य करून किंवा अशा प्रकारचा प्रयत्न हा खऱ्या अर्थाने भारताच्या लोकशाहीला आणि भारताच्या घटनेला कुठेतरी नख लावण्याचा प्रयत्न हे भाई जगताप, अतिशय अगदी राज्यघटनेची चौकट अतिशय महत्त्वाची आहे. केला बरोबर. भाई जगताप, राज्यघटनेची चौकट अतिशय महत्त्वाची आहे, त्याचा आदर केला पाहिजे, हे बरोबर आहे. पण विरोधी पक्षांचा एक मुद्दा असा आहे की ज्या काँग्रेसनं राज्यघटना गुंडाळून ठेवली आणि आणीबाणी लादली या देशावर, त्या पक्षाला राज्यघटनेच्या अनुषंगानं बोलण्याचा अधिकार काय आहे? नाही, आता असं आहे की आणीबाणीच्या बाबतीमध्ये अनेक वेळेला चर्चा झाली. तुम्ही वेगळी चर्चा करा, 2 तास आपण त्याच्यावर चर्चा करू.
परंतु आणीबाणीचे परिणाम आणि दुष्परिणाम दोन्हीचे आम्ही ते भोगलेलं आहे. आणि ते भोगत असताना याच लोकांनी जनतेने ज्यांना सत्तेवर आणलं त्यांचं 3 वर्षात काय झालं ही मी सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून या देशाचा जो बाज आहे, या भारतीय समाजाचा जो बाज आहे, तो बाजच मुळात सर्व धर्म समभावाचाच आहे. ज्या वेळेला आणीबाणीच्या काळामध्ये यांना एक संधी मिळाली आणि त्यांनी ज्या वेळेला त्याचा एक विपरीत असा त्याचा गैरवापर केला, याच जनतेने त्यांना तात्काळ त्यांची जागा दाखवून दिली. हेही तुम्हाला आणि आम्हाला विसरता येणार नाही. भाई जगताप आपल्यासोबत अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत. अशा प्रकारे बरोबर. भाई जगताप तुमचा मुद्दा पोहोचला. अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत. अतुल लोंढे, एकूण या सगळ्या चर्चेकडे मगाशी भाई जगतापांनी उल्लेख केला, आयडिया ऑफ इंडिया, भारताचा बाज काय आहे, भारताचं वैशिष्ट्य काय, वेगळेपण काय. ओबामांना हे वेगळेपण समजतं, पण भारतात मात्र काहीतरी वेगळ्याच गोष्टी घडतायत. तुम्ही कसं बघता? समाजाचा नाही संजयजी, मी म्हणजे तुमच्या मताशी सहमत आहे की भारतात काही वेगळ्याच गोष्टी आता घडत आहेत. पहिल्यांदा म्हणजे लोकशाहीसाठी अतिशय पोषक असलेलं विरोधी पक्षाला संपूर्ण मत या भारताच्या सुजाण जनतेनं दिलेलं आहे. पण मला एक भारतीय राज्यघटना आहे आणि स्युडो सेक्युलरिझमचा एक मुद्दा उठला आणि भालचंद्र कांगोंनी एक मेल्टिंग पॉटचा प्रश्न निर्माण केला. हा मेल्टिंग पॉट जो आहे हा 2000 वर्षापासून या देशामध्ये तयार होत आहेत. शक आले, हुन आले, कुशाण आले, मुस्लिम आले, अनेक लोक, यहुदी आले. ते लोक इथे आले. ते लोक या देशाचा, या संस्कृतीचा, या समाजाचा एक घटक म्हणून राहिले. स्वातंत्र्यानंतरच्या या 65 वर्षाच्या इतिहासामध्ये जर आपण जो विकास साधला त्याच्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाची जर आपण चर्चा केली तर ज्या आपल्या इथे इन्स्टिट्यूशन्स आहेत, ज्या संस्था आहेत, ज्या लोकशाहीमध्ये ज्याला आपण आधारस्तंभ म्हणतो, अशा कॅग असेल, रिझर्व्ह बँक असेल, विविध खेळाची ठिकाणं असतील, राष्ट्रपती पद असेल किंवा पंतप्रधानाचंही पद असेल, हे त्या व्यक्तीच्या गुणावर आधारित त्यांना देण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अल्पसंख्याक व्यक्तीसुद्धा आले आणि त्याच्यामध्ये बहुसंख्याक व्यक्तीसुद्धा आले. म्हणजे ही कसं देशाची एक चांगली विन आहे ही. आणि जी 42वी घटना दुरुस्ती जी झाली होती त्याच्या पार्श्वभूमीवर जी आणीबाणी पहिले लागली होती त्याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा मला भाईंना थोडासा आठवण करून द्यावासा वाटतो की त्यावेळेस जे कोणी या आंदोलनाचं नेतृत्व करत होते त्यांनी अशी धमकी दिली होती की या देशाच्या विरोधात, या देशाच्या नेतृत्वाच्या विरोधात, लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारच्या विरोधात मिलिटरीने सुद्धा उठाव करावा, अशा पद्धतीचं आवाहन बिहारमधून एका मोठ्या सभेतून करण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यामुळे आणीबाणी लादली. आणीबाणी चूक किंवा बरोबर याची चर्चा नंतर करता येईल, पण त्यानंतर RSSने ज्या पद्धतीनं इथं खेळ मांडलेला होता त्यामुळं सर्वधर्म समभाव आणि समाजवादी असे 2 शब्द त्यामध्ये टाकण्यात आले. संजय राऊतांच्या वाक्याचा मला समाचार इथं प्रामुख्याने घ्यावासा वाटतो की हो, आम्ही 1991 नंतर जग ज्या पद्धतीनं बदलत होतं तशा पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या बदललो. मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरसिंहराव यांनी ज्या पद्धतीने या देशाला आर्थिक व्यवस्था निर्माण करून दिली, ती व्यवस्था निर्माण करून देत असताना त्यांनी एक विकासाचा पिरॅमिड दिला होता. आणि तो विकासाचा पिरॅमिड देत असताना त्यांनी असं सांगितलं होतं की आम्हाला सामाजिक विकास जर वेगानं घडून आणायचा असेल तर तिथे पैसा कमी लागतो, पण तिथे मोठ्या प्रमाणावर आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, अल्पसंख्याक असतील आणि गरीब दारिद्र्य रेषेखालील लोक असतील असा मोठा वर्ग आहे. आणि जो पिरॅमिडचा टोक आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो विकास साधायचा आहे तो आहे सगळा इन्फ्रास्ट्रक्चरचा, कॅपिटल मार्केटचा. तर हा विकास साधत असताना आपण प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट या देशामध्ये आणावी, MNCsला या देशामध्ये मान्यता द्यावी. आणि ते देत असताना हा जो आपला समाज आहे या समाजाचं उत्थान कसं करता येईल असा प्रयत्न करावा. अशा पद्धतीची आपण व्यवस्था स्वीकारलेली आहे. आपण युनिक आहे. आपण जे क्लासिकल म्हटलेलं आहे की हे कम्युनिस्ट, हे सोशलिस्ट, हे कॅपिटलिस्ट असं म्हणत असताना आपण या सगळ्या व्यवस्थांचा फायदा म्हणजे वी आर लेफ्ट टू द सेंटर आणि स्लाइटली राईट टू द लेफ्ट असं जे आपण म्हणतो ते एवढ्यासाठीच म्हणतो की आपण सर्वसमावेशकता विकासाच्या संदर्भात स्वीकारलेली आहे, धर्माच्या संदर्भात स्वीकारलेली आहे, जाती व्यवस्थेच्या संदर्भात स्वीकारलेली आहे. तुमचा मुद्दा पोहोचला. मी तुमच्याकडे लगेच येतोच. आपण बघूया संजय राऊत नेमकं काय म्हणालेत, कारण मला आता ब्रेक पण घ्यायचा. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण संजय राऊत काय म्हणाले ते बघूयात, म्हणजे मग ही चर्चा आपल्याला पुढे सुरू ठेवता येईल. भले ते चुकीने झालं असेल तर त्या चुकीचंही स्वागत करतो. आणि ही चूक 50 वर्षापूर्वी झाली, ती दुरुस्त होत असेल तर त्या दुरुस्तीचं आम्ही स्वागत करतो. धर्मनिरपेक्ष हा शब्द म्हणजे या देशाच्या अस्तित्वाला लागलेला शाप आहे. हा शाप केव्हा तरी दूर होणं गरजेचं आहे. हा देश कधीच धर्मनिरपेक्ष नव्हता. या देशामध्ये आजही प्रत्येक राजवटीनं धर्माच्या आधारावर सवलती दिल्या,
खास करून मुस्लिमांच्या बाबतीत मी सांगतो की फक्त त्यांची व्होट बँक आपल्या बाजूला राहावी म्हणून मुसलमानांना फक्त मुसलमान ठेवलं, त्यांना मुख्य प्रवाहात येऊ दिलं नाही, फक्त त्यांच्यावर सवलतींचा वर्षाव केला. जर तुम्ही धर्माच्या आधारावर सवलती देता तर हा देश धर्मनिरपेक्ष कसा? जर शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, अनेकदा जाहीरपणे सांगितलेलं आहे की या देशाचं विभाजनच मुळे धर्माच्या आधारावर झालेलं असेल, मुसलमानांसाठी वेगळा पाकिस्तान निर्माण झाला, मग राहिलेला हिंदुस्थान आहे, हिंदूंचा आहे. हा देश धर्मनिरपेक्ष राहूच शकत नाही. हा देश हिंदू राष्ट्र म्हणूनच पुढे यायला पाहिजे आणि निर्माण झाला पाहिजे. त्याच्यामुळे हा देश धर्मनिरपेक्ष नाही, असणार नाही. ज्या कोणाला असं वाटतंय की हा देश धर्मनिरपेक्ष आहे त्यांनी त्याचा पुरावा सादर करावा की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. बघा, संजय राऊत काय म्हणतात की हा देश धर्मनिरपेक्ष नाही, तो धर्मनिरपेक्ष असूच शकत नाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पुरावा सादर करा असं ते म्हणतात. दुसरीकडे काँग्रेसनं मुस्लिमांचा अनुनय केला, मुस्लिमांना मुस्लिमच ठेवलं आणि या देशामध्ये हिंदू आहोत म्हणजे काहीतरी चूक आहे अशा प्रकारे वाटावं असं वातावरण निर्माण झालं. अशा प्रकारचे अनेक मुद्दे संजय राऊतांनी मांडलेले आहेत. मला भाई जगतापांकडे जायचं आहे, त्यांना विचारायचं आहे की एकूण संजय राऊत जे म्हणतायत त्याबद्दल त्यांचं म्हणणं काय. राम पुनिहानींना विचारायचं आहे की धर्मनिरपेक्षता ही नाहीच भारतामध्ये असं जे म्हणतायत संजय राऊत ते कुठल्या आधारावर, ही सगळी चर्चा मी करत राहणार आहेच. पण आता मी घेतोय एक छोटासा ब्रेक.